रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPR मधील 40 वर्षापासूनच्या खोकीधारकांचे पुनर्वसन करा, अन्यथा 9 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा। गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या CPR नूतनीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सेवा देणाऱ्या स्थानिक खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। खोकीधारकांचे योग्य पुनर्वसन न करता त्यांच्यावर अन्याय झाल्यास 9 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। CPRमध्ये कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तळकोकण तसेच कर्नाटक सीमा भागातून मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात। अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गेल्या 4 दशकापासून ना नफा ना तोटा तत्वावर भोजन, चहा, नाश्ता व नारळ पाणी उपलब्ध करून देण्याचे काम स्थानिक खोकीधारकांकडून केले जात आहे। मात्र रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी खोकी हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान CPRच्या आवारात बाहेरील संस्थांना जागा उपलब्ध करून देताना स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे। तसेच नूतनीकरणाच्या कामादरम्यान ऐतिहासिक शालिनी पॅलेसच्या वास्तूची झालेली मोडतोड, बांधकामातील कथित अनियमितता आणि यापूर्वीच्या प्रशासनातील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। काही कर्मचाऱ्यांना किमान समान वेतन, कायद्यानुसार वेतन मिळत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। CPRमधील खोकीधारकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना खोकी हटवण्याच्या कारवाईतही आक्षेप घेण्यात आला आहे। CPRच्या नूतनीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून देण्यात येणार आहे। खोकीधारकांच्या प्रश्नांवर प्रशासन आणि शासन स्तरावर सखोल चर्चा होऊन ठोस निर्णय होईपर्यंत कोणत्याही खोकीधारकांच्या मालमत्तेला धक्का लावल्यास 9 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। रिपाईचे राज्य संघटक प्राध्यापक शहाजी कांबळे, रिपाईचे करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, रिपाईच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा आंबेडकर गट रूपाताई वायदंडे, इचलकरंजी शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। छत्रपती प्रमिलाराजे सेवा रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय हे गोरगरीब कष्टकरी जनतेचा थोरला दवाखाना म्हणून ओळखला जातो। या दवाखान्याच्या नूतनीकरणाच्या निमित्तानं ऐतिहासिक वस्तूला धक्का लावण्याचं काम इथं झालेलं आहे। करोडो रुपयाची उधळण करत असताना छत्रपती प्रमिलाराजे यांच्या नावानं असलेल्या या रुग्णालयाची नासधूस केलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता कामामध्ये झालेली आहे आणि असं असताना या इमारतीत स्थानिकांना डावलून गुजर मारवाड्यांना आणून त्यांच्या धर्मशाळा इथं उभा करण्याचं एक नवं षडयंत्र पुढे येताना दिसायला लागलेला आहे। सेवेचा भाग जो आहे तो आम्हा कोल्हापूरकरांना कोणी शिकवायची आणि पायंडा घालून द्यायची अजिबात गरज नाही। सेवा आमच्या रक्तात आहे। त्यामुळं अशा पद्धतीचा गुजर मारवाड्यांचं जी धर्मशाळेचा घाट घातलेला आहे तो ताबडतोब थांबवावा। इथल्या स्थानिकांच्या उद्योग व्यवसायाने पोटावर इंगूळ ठेवून जर बाहेरच्या लोकांना तुम्ही रोजगार मिळवून देणार असाल तर या संदर्भात उद्याच्या 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या सर्व गोष्टी आम्हाला सांगाव्या लागतील। या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी आहोत, परंतु
आमची भूमिका घेऊन सहभागी आहोत. उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात तातडीनं प्रशासनानं चर्चा करावी, अन्यथा 9 तारखेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. जय भीम, जय भारत. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.